रत्नागिरीमधनं एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। जिंदाल कंपनीमधनं वायू गळती झालेली आहे। जयगड इथल्या नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना वायू गळतीचा त्रास होतोय। 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याची माहिती आहे। काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तर काहींना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्या सोबत आहे। राजन, सध्याची काय स्थिती आहे? गुरुप्रसाद, नक्कीच आपण पाहिलं अतिशय धक्कादायक बातमी आहे। रत्नागिरीतील जे जयगड आहे तिथील जिंदाल कंपनी आहे तिथील टाक्यांचं मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि त्या मेंटेनन्सचं काम चालू असताना ही वायू गळती झालेली आहे। पण या वायू गळतीमुळे जवळच असलेले नांदिवडे गाव आहे, त्या नांदिवडे गावातील जे माध्यमिक जे विद्या मंदिर आहे तिथे विद्या मंदिरांचे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना हा नाहक त्रास बसलेला आहे। जवळपास 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्याचा त्रास झाल्यामुळे आता त्यांना रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात देखील दाखल केलेला आहे। हा कुठेतरी हलगर्जीपणा म्हणावा लागेल कंपनीचा आणि त्याचा फटका, हा नाहक फटका विद्यार्थ्यांना झालेला दिसतोय। धन्यवाद राजन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।